गोलंदाजी मार्कवर सिद्धेश. षटक क्रमांक 1. चैतन्य पाटील खोलात टाकलेला चेंडू पहिल्या चेंडूवर मात्र प्रहार पाहायला मिळाला. कव्हर पॉईंट रिजन मध्ये धावसंख्येत वाढ झाली आहे. संघाचं खातं उघडलंय ते म्हणजे 2 धावांनी. पावसाचा जोर मात्र कायम राहील आज दिवसभर आणि खरोखरच याच्यासाठीच तर पुरंदर ट्रॉफी 2026 संपूर्ण चर्चेत आली आहे महाराष्ट्रामध्ये की कशी असेल ही ट्रॉफी आणि त्याचा मात्र अंदाज मात्र लोकांना आता येतोय. चेंडू क्रमांक 2 मार्गस्थ होतोय. यावेळेला मात्र आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू टाकला. बॅट पासून रेंजच्या लांब मात्र चेंडू ठेवण्यामध्ये सिद्धेशला यश आले. निर्धाव चेंडू एकदम डेडली विकेट पाहायला मिळते आणि बॉल स्किट होतानाही पाहायला मिळतोय. 3 चेंडू झाले. 4था चेंडू चैतन्य पाटीलसाठी. खोलात टाकलेल्या चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये मात्र तिकडे टोलावून लावलंय. 1 धाव तिकडे घेतली. क्षेत्ररक्षकाची मात्र धमचाक झाली. 2 धावा आरामात पूर्ण करण्यात येते आणि हो मग मी हेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. ऑन साइड मध्ये इथे फिल्डिंग करणं क्षेत्ररक्षण करणं फार महत्वाचं आणि फार मग आपल्याला प्रॉब्लेम मध्ये आणू शकतं. हे बघू शकता आपण संपूर्णपणे तिथे दलदल झाली आहे आणि यालाच म्हणतात पावसाळी क्रिकेटचा खरा आनंद. 2 धावा आणखी संघाच्या खात्यात जमा केलेत. पाहावं लागेल सिद्धेच्या खात्यामध्ये एका विकेटची मात्र वाढ होते का. पुढचा चेंडू सिद्धेचा. सामना करण्यासाठी पुन्हा एकदा चैतन्य तयार. पुन्हा खोलात टाकलेला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेमध्ये. ताकद मात्र तेवढंच चांगला पंच पाहायला मिळाला. तिकडे मात्र झेल सुटलेला दिसतोय खेळाडूंच्या रिॲक्शन्स वरून आणि अशा प्रकारे मात्र जीवनदान मिळाले चैतन्य पाटीलला. समोर रोहित सरोलाला पाहते आपण. डोंगरीचा वंडर बॉय आपल्या विभागीय वीर छत्रपती संभाजी मैदानात म्हणजे आयकॉनिक डर्बी ग्राउंड मध्ये आपली कलाकुसर फलंदाजीची आणि गोलंदाजीची याच खेळाडूने दाखवल्या. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय म्हणजे प्रिवान 11 साठी. सिद्धेचा पुढचा चेंडू सामना करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय तो म्हणजे रोहित सरोला. षटकातील शेवटचा चेंडू समोर रोहित सरोला. फटका चांगला आहे. पॉईंट कव्हर रिजन मध्ये ताकद पाहायला मिळाली आहे. चेंडू जाईल 2 धावांसाठी. ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या येऊन पोहोचली ती म्हणजे 9 या धावसंख्येवर 9 ऑन बोर्ड. एकही विकेट मात्र गमावला नाहीये. निकी बॉयज कडून चांगली गोलंदाजी. आतापर्यंत निकी बॉयजने सगळे सामने जिंकले होते आणि आपल्याला माहित असेल आणि त्याचा प्रमुख कारण आहे त्यांचे गोलंदाज. परंतु पहिल्याच षटकामध्ये मात्र सिद्धेच्या 9 धावा आल्या. षटक क्रमांक 2 ची सुरुवात होईल. चैतन्य पाटील फॉर्मात आहे. सकाळपासून चांगली फलंदाजी केली आपल्या संघासाठी आणि आताच मात्र त्याचीच अपेक्षा त्यांच्या संघाला. संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येताना आपल्याला निकी बॉयज संघाकडून पाहायला मिळतो म्हणजे प्रभाकर. षटक क्रमांक 2 ची सुरुवात होते. षटक क्रमांक 2 ची सुरुवात. चेंडू क्रमांक 1 सुरुवात होते. प्रभाकर गोलंदाजी मार्कवर तयार निकी बॉयज कडून. यावेळेला मात्र थोडासा शॉट मात्र तिकडे चुकलाय. पाहावं लागेल झेल होते का. पहिला हादरा मात्र चैतन्य पाटीलच्या रूपामध्ये मात्र मिळालाय आणि रकाना भरला गेलाय तो म्हणजे प्रभाकरचा. हा विकेटने पहिला हादरा मात्र पाहायला मिळाला. चैतन्य पाटील डगआउटच्या दिशेमध्ये जाताना विकेट क्रमांक 1चं पतन. काय गोलंदाजी पाहायला मिळाली आणि याला म्हणतात गोलंदाज. पहिल्या चेंडूवर जर विकेट मिळालं तर कॉन्फिडन्स मात्र रेज होतो. वाढतो कॉन्फिडन्स गोलंदाजाचा आणि प्रभाकरने यापूर्वी असंच केलं होतं. म्हणून मी मगाशीच म्हणत होतो जेवढे गोलंदाज जेवढे झाले आतापर्यंत निकी बॉयजने जेवढे सामने जिंकलेत ते सगळे गोलंदाजांच्या जीवावर जिंकलेत. आणि ज्या प्रकारची जर आपण बघितलं संघाची पुनर्बांधणी आपण जोहेरभाई यांच्याकडून केली होती. म्हणजे असं म्हणतात निकी बॉयजचा संघ कोविडच्या पहिला मगाशीच मी प्रत्येक वेळेला तेच सांगतो की संपूर्ण विखुरला होता. त्याला पण पुनर्बांधणीचं काम जोर देण्याचं काम जोहेरभाईंनी केलंय. कर्णधाराच्या भूमिकेत मात्र आज आपल्याला पाहायला मिळतात. विकेटचं मात्र पतन होताना दिसलं तिकडे. फलंदाजी मार्कवर आणखी एक फलंदाज ज्याला हे वीर छत्रपती संभाजी मैदान अगदी बॅकहँड सारखं वाटते असं हर्षल मात्र फलंदाजीसाठी आले. आपण बघितलं बिंगा ट्रॉफी मध्ये चांगली फलंदाजी केली होती. आखोडताप्याच्या चेंडूला फक्त दिशादर्शन दिले. स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये चेंडूने ट्रॅव्हल केलंय. थेट जातोय मैदानाच्या बाहेर. 2 धावांची बढत स्कोअर कार्ड मध्ये. स्कोअर कार्ड मात्र हलता ठेवलाय प्रिवान 11 संघाने.
थोडासा उसळी घेतलेल्या चेंडूला चांगल्या प्रकारे स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये दिशादर्शन पाहायला मिळालं. चेंडू क्रमांक 3 साठी पुन्हा एकदा प्रभाकर तयार, हर्षल तयार. यावेळेला पॉइंट कव्हर रिजन मध्ये चेंडू मात्र मैदानात राहिला, मात्र एक धाव इथे नक्कीच मिळेल. हर्षलला आपण नेहमीच बघितलं चेंडू मोठमोठे फटके मारताना आणि जेव्हा धावण्याची वेळ येते तेव्हा मात्र अगदी एका धावीतच समाधान मानावला तो सज्ज नेहमीच असतो. समोर रोहित सरोलाचं आव्हान असेल मात्र प्रभाकरसाठी. आतापर्यंत 2 चेंडू रोहित सरोलाच्या, एक चेंडू मात्र रोहित सरोलासाठी आला होता. चेंडू क्रमांक 2 पुढचा जाईल. आखोड टप्प्याच्या चेंडूला रॅकेट शॉट खेळण्याचा प्रयत्न, चांगल्या प्रकारे उसळी घेतलेला चेंडू, पंचांकडे दाद मागितली जाते. वाईटचा इशारा पंचांचा, पंचांनी त्यांना होकारार्थी सन्मान दिले. त्याला पुन्हा एकदा मात्र तिकडे थर्ड अंपायरची गरज लागणार आहे, तिसऱ्या पंचांची मात्र आवश्यकता लागणार आहे. आणि अमित गोलतकर सर आज इथे उपलब्ध आहेत. अमित गोलतकर सरांनी मात्र आज कम्प्युटरवरच, म्हणजे आमच्या सर नको बोललेत, लेना रिव्यू है ना, नारे उधर से, हाँ बोल रहे तू ना बोल रहा. जोहेर भाई क्या करना है कॅप्टन, लेना है नहीं लेना है प्लीज, नाही ओके ठीक आहे वाईट आहे सर. म्हणजे याचा अर्थ त्यांनी रिव्ह्यू वाचून ठेवला. सर एकच रिव्ह्यू आहे, सगळ्यांनी याची नोंद घ्यायची आहे. तर रिव्ह्यू वाचून ठेवला. वाईटचा इशारा पंचांचा, एक्स्ट्रा डिलिव्हरी टाकावी लागेल, सोबतच एक धावही गुणखात्यात मात्र तिकडे ऍड करून घेतली आहे. हो 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 हो, काय चेंडू पाहायला मिळाला. याला म्हणतात परफेक्ट लेग कटर. चेंडूने उसळी घेतली आणि त्याचप्रमाणे लेग कटरही पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू होते तो, व्हाईट बॉल मात्र भरून काढलाय. याला गोलंदाजी म्हणतात, प्रेझेन्स ऑफ माइंड म्हणतात गोलंदाजाचं. कळलं, रोहित लेग साइड जास्त टार्गेट करतोय तेव्हा मात्र गोलंदाजीत मात्र पुन्हा धार आली. पायावर हा चेंडू मात्र त्या लाईन मध्ये चेंडू पाहायला मिळाला आणि उसळही पाहायला मिळाली. 2 चेंडूंचा षटक अजूनही शिल्लक आहेत. आउटसाइड ऑफ स्टंप. यावेळेला फक्त आपल्याला अँगल चेंज केलेला पाहायला मिळाला. कट केलेला चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात मात्र तिकडे विसावलाय. निर्धाव, बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू आले. शेवटचा चेंडू शिल्लक ओव्हर क्रमांक 2 मधील. पुन्हा एकदा बॅटच्या रेंज पासून लांब, परंतु याला स्क्वेअर मारण्यासाठी चेंडू गेलाय. वाईटचा इशारा पंचांचा, एक्स्ट्रा डिलिव्हरी, एक्स्ट्रा रन ऍड मात्र झालाय. पंचांनी त्याची मात्र नोंद घेतली आहे, गुणलेखकांनी त्याची नोंद घेतली आहे आणि याच्यासाठीच मला पाहावं लागतं की तिकडे काय थोडंसं सल्ला मसलत चालला. येस, थर्ड अंपायरचं मात्र तिकडे डिसिजन मागितले गेले. पुन्हा एकदा अमित गोलतकर सरांना मात्र काम लागले. वाईटचा इशारा दिलेला आहे. म्हणजे या षटकामध्ये सगळेच बिझी राहिलेत. थर्ड अंपायर राहिलेत, अंपायर बिझी राहिलेत, फलंदाज बिझी राहिले, गोलंदाज त्याच्यापेक्षा जास्त बिझी राहिलाय. आता प्रमुख पंचांच्या भूमिकेत आपण सगळ्यांना बघणार आहोत. अमित गोलतकर सर आहेत, नासिर सर आहेत, नासिर शेख सर आहेत, राजेश तळसीकर सर आहेत, अवा आहेत, आपले साजिद लाला आहेत. त्याच्यामुळे हे संपूर्ण 4 दिवस जे पंच असणारे 2 दिवस आपल्यासोबत राहते. निष्णांत पंच, उत्कृष्ट क्रिकेटर म्हणून त्यांची ख्याती आहे आणि आपल्याला समालोचन कक्षामध्ये तर पाहायला मिळत आहे, दिग्गज पाहायला मिळत आहे. संपूर्ण 2 दिवस आपल्यासोबत राहतील. या क्रिकेटचा संपूर्णपणे बुलंद आवाज, गोड आवाज आपल्याला पाहायला मिळेल. संपूर्ण 2 दिवसात पाहावं लागेल. तिकडे पंच त्याचं निरीक्षण करतायत, परीक्षण करतायत, कारण आपल्याला माहिती असेल एकच फक्त आपल्याकडे रिव्ह्यू अवेलेबल आहे. जर रिव्ह्यू लॉस झाला, येस दॅट्स अ वाईट, हा वाईट आहे, एक्स्ट्रा डिलिव्हरी टाकावं लागेल. पंच मात्र तेच सांगतायत की अगोदरच दिला होता, परंतु ठीक आहे, स्वतःच्या मनातील मात्र ती दुविधा मात्र दूर करून ठेवली. रोहित सरोलाने जर षटकार ठोकला तर 1000 रुपयाचं पारितोषिक इकडे रोख रकमेचं आलेलं आहे. राजूभाई यांच्याकडून 1000 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक आलेलं आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 14, 14 ऑन बोर्ड ॲट द लॉस ऑफ 1 विकेट. चला, राजूभाईंचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी रोहित मात्र सज्ज झालाय का पाहूया का. राजूचं तंत्र मात्र इकडे झेल सोडला गेलाय. राज जगताप याच्याकडून हा झेल सोडला गेला. तर सेफ हँड्स म्हणून मानला जातो डोंगरीतला आणि त्याच्याकडून मात्र हा झेल सुटला गेला. 2 धावा मात्र पूर्ण केल्यात. जीवनदान मिळालंय रोहित सरोलाला आणि 1000 रुपयाचं लॉटरीचं तिकीट अजूनही अवेलेबल आहे. 2 षटकांचा खेळ मात्र तिकडे संपलाय. धावसंख्या झाली आहे बोर्डवरती म्हणजे 16. पाहावं लागेल किती घातक ठरू शकतो. जीवनदान तर मिळालंय आणि हे जीवनदान किती घातक ठरू शकतं हे मात्र पाहावं लागेल.
हर्षद पेंडर, चला मॅच सुरू करा जरा प्लीज, वेळ लावू नका. निकी बॉयज विनंती करतोय, बराचसा वेळ घेते आपण, पुन्हा एकदा आपण नम्र विनंती करण्यात येते, आपण कृपया करून गेमला चालू ठेवा. हर्षद पेंडारी फलंदाजी मार्कवर तयार. षटक क्रमांक 3 ला ही सुरुवात होईल. 16 झाला भाऊ. षटक क्रमांक 3 ची सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवर आणखी एक टेनिस क्रिकेट आणि आता रबर क्रिकेट मधील सितारा जतन ठक्कर पाहायला मिळतोय. सुरुवात करतोय षटक क्रमांक 3 ची आणि याच्यानंतर फक्त एक षटक शिल्लक राहील. समोर हर्षद पेंडारीचं आव्हान कायम असणार आहे. पहिला चेंडू जतीनचा, सामना करण्यासाठी हर्षद तयार. मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जाणारा हा फलंदाज आपल्या संघासाठी आणखी काय काम करतोय ते पाहूया. यावेळेला फक्त अँगल करण्याचा प्रयत्न केला होता. आउटसाइड द ऑफ स्टंप, स्वतःला मात्र तिकडे पोझिशनिंग केलं होतं. चांगली गोलंदाजी जतन ठक्करची. लेग साइड टार्गेट करण्यात येते हर्षद पेंढारीकडून. फटक्यांची नितांत आवश्यकता आहे, ती म्हणजे प्रिवन 11 संघाला. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. चेंडू क्रमांक 2 साठी जतन ठक्कर तयार. समोर हर्षद पेंढारी. यावेळेला गोलंदाजी तेवढीच धार पाहायला मिळाली. काय गोलंदाजी होते, काय इनकटर पाहायला मिळतात. चेंडू अगदी गुड लाईनवरचे चेंडू आपण हर्षद पेंढारीच्या कानाला हॅलो बोलून जाताना पाहायला मिळतात. 2 बॅक टू बॅक निर्धाव चेंडू आलेत. जतन ठक्करची अप्रतिम गोलंदाजी, 2 अप्रतिम चेंडू. चेंडू क्रमांक 3 मार्गस्थ होईल. समोर पुन्हा हर्षद. आता मात्र थोडंसं प्रेशर वाढलेलं दिसतंय फलंदाजांवर. मोठ्या फटक्यांची मात्र नितांत आवश्यकता. एकही फटका आतापर्यंत आला नाहीये षटकारासाठी. यावेळेला मात्र स्वतःला पोझिशनिंग केलं होतं त्याच दिशेमध्ये, म्हणजे मिड विकेट दिशेमध्ये चेंडू टोलावला गेलाय. धावा किती मिळतात हे पाहावं लागेल. धावा मिळतात 2. प्रेशर थोडंसं क्रिएट झालं होतं, त्याला मात्र हलका करण्याचा प्रयत्न मात्र हर्षद पेंढारीचा. आणि आपल्या इथे आज MM मोटारचे संगमालक आणि मुबीन मुल्ला इथे उपस्थित झालेत. मुबीनजी खूप खूप स्वागत असेल आपल्या इथे. आमचे स्नेही आहेत, संपूर्ण चांगले क्रिकेटपटूही आहेत. मुबीन मुल्ला, खूप खूप स्वागत आपलं. आणि त्यांनाही आपण पाहणार आहोत इन द ॲक्शन त्यांच्या संघाला. जतन ठक्कर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार. पाहावं लागेल काय होतंय. 2 धावा अगोदरच्या चेंडूवर आल्यात. ओव्हर समाप्तीच्या दिशेमध्ये मार्गस्थ होत आहे. पुन्हा एकदा चांगला ऑफ स्टंपच्या दिशेमध्ये स्वतःला पोझिशनिंग करून थर्डमॅनच्या दिशेमध्ये चेंडू टोलावला गेलाय. घोषांकित क्षेत्रामध्ये 1 धाव मिळाली आहे. मोठ्या फटक्यांपासून मात्र रिस्ट्रिक्ट केलंय निकी बॉयच्या या गोलंदाजाने सगळ्यांनीच. आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू आणि सोबतच जे चेंडू गुडलेनवरून उसळी घेतात त्या प्रकारचा चेंडूचा मारा सातत्याने पाहायला मिळाला तिन्ही गोलंदाजांकडून. आणि त्याच पावलावर मात्र जतीन ठक्कर आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. यावेळेला मात्र असं वाटतं दिशा मात्र बदलण्यात आली नाही. यावेळेला मात्र दिशा तीच ठेवली आहे. फटका चांगला आहे. चेंडू गेला फाईन लेगच्या दिशेमध्ये, परंतु जाईल तो घोषांकित क्षेत्रामध्ये, म्हणजे 1 डी झोन मध्ये. धावसंख्येला मात्र अजून पंख फुटले नाहीत. फ्लाईट आणि मूड दोन्ही ऑन करावे लागतील. हवाई फायर करावे लागतील. ज्यासाठी हर्षद पेंढारी ओळखला जातो, आपल्या खऱ्या रूपात मात्र हर्षद पेंढारीला यावं लागेल. शेवटचा चेंडू या षटकातील. हर्षद पुन्हा तयार. काय मात्र आपण पहिल्यांदाच बघतो असं इकॉनॉमी मात्र लागले गोलंदाजांनी. यावेळेला रॅकेटचे रॉकेट शॉट पाहायला मिळाला, परंतु चेंडू जाईल थेट मैदानाच्या बाहेर. धावा किती मिळतात हे पाहावं लागेल. धावा मिळतात 2. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र येऊन ठेपली आहे ती म्हणजे 22 या धावसंख्येवर. अजूनही शेवटचं षटक शिल्लक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये हाणामारी करावी लागेल दोन्ही फलंदाजांना. दोन्ही फलंदाज मात्र अटॅकिंग अजून मोडवर आलेले नाहीत असं वाटतंय, परंतु श्रेय मात्र गोलंदाजांना द्यावं लागेल. धावसंख्या झाली आहे ती 22, 22 ऑन बोर्ड. अजून विकेट बऱ्याच शिल्लक आहेत. षटक क्रमांक 4 वर आपल्याला पाहायला मिळतोय द सुपरफास्ट एक्सप्रेस रसल की मसल में बहुत ताकद है. आपण जर बघितलं त्यापूर्वीची जी गोलंदाजी बघितली, अगदी खोलात टाकलेले चेंडू मला वाटतं दिसण्यासही तेवढीच डिफिकल्ट जात असतील फलंदाजाला, परंतु पाहावं लागेल. धावसंख्या 22 झाली आहे. शेवटचं षटक शिल्लक आहे. 2 मोठे फटके मात्र प्रिवन 11ला आपल्या अपेक्षित धावसंख्येपर्यंत नेऊन ठेवू शकतात, परंतु हा प्रयत्न कोण करतो हे पाहावं लागेल. हा प्रयत्न रोहित करतोय का हर्षद पेंढारी करतोय. संघासाठी शेवटचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आपल्याला पाहायला मिळते तो म्हणजे रसल.
पुरंदर चषक 2026 भव्य दिव्य रात्रन दिवस खेळणारे हे सामने आपण पाहताय. चेंडू क्रमांक 1 गोलात टाकलेल्या चेंडूला मात्र चेंडूनी दिशा बदलली. पंचांच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष राहील. हा अवांतर धाव स्वैर मारण्यासाठी हा चेंडू गेलाय लेग साइडला. चेंडू गेलाय. पंचांनी त्याची नोंद घेतली आहे. गुणलेखकांनी नोंद घेतली आहे. म्हणजे अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत प्रिवन 11 कडे. पहिला चेंडू मगाशी तुम्ही सांगितलं होतं गोलात अप्रतिमरित्या चेंडू टाकले जातात रसलकडून. पहिला चेंडू त्याच प्रकारचा होता. अकुरतप्याच्या चेंडूला पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये तटवलाय. चेंडू थेट मैदानाच्या बाहेर जातोय. धावा किती मिळतात हे पाहावं लागेल. घोषांकित क्षेत्रामधून धावा मात्र बाहेर गेल्यात. त्या गेल्या त्या 2. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहताय. तो इन कटर ऑफ स्टंप स्टिकला घेऊन मात्र चेंडू आत वळवला जातोय आणि त्याचा फायदा मात्र गोलंदाजाला होतोय. थोडंसं क्षेत्ररक्षणात बदल पाहायला मिळेल. जोयर मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत सिली मिडॉन क्षेत्राच्या रिजन मध्ये. यावेळेला फ्लॅट लॉंग ऑफच्या दिशेमध्ये पाहायला मिळेल 1000 रुपयाचं राजूभाईंचं पारितोषिक लागू झालंय. ते रोहित सरोलाला. आपण बघितलं याच्यासाठी ओळखला जातो रोहित सरोला. एखादा खराब चेंडू मिळाला, चांगला चेंडूला खराब चेंडूमध्ये कन्वर्ट करण्याची ताकद आहे या फलंदाजांमध्ये. फ्लॅट 6 पाहायला मिळाला. सीमारेखापर आलाय षटकार. द रोहित सरोला स्पेशल. आणि त्यासोबत 1000 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक. चाहते आहेत रोहितच्या डोंगरीमध्ये. त्यांना माहिती आहे खेळाडूची ताकद. पुढचा चेंडू रसलचा. सामना करण्यासाठी पुन्हा एकदा रोहित तयार. परंतु याला दिशा से भटके पडेंगे फटके. एक्स्ट्रा डिलिव्हरी टाकावी लागली आणि त्याचप्रमाणे हर्षद पेंढारीने धाव घेतली आहे. कॉल हर्षद पेंढारीचा होता. त्यामुळे 2 धावा मिळाल्यात. स्वतःला स्ट्राईकवर आणले, रोहितला नॉन स्ट्राईकवर आणलंय. म्हणजे डोक्यात काहीतरी गणित चाललेली आहेत हर्षद पेंढारीच्या. समोरून पहिला चेंडू, दुसरा चेंडू, तिसरा चेंडू, तिन्ही चेंडू पाहिले गेले आणि त्याच्यामध्ये हा कॉल घेतला गेला. म्हणजे प्रत्येक धाव किती महत्वाची असते हे आपण बघू शकता मित्रांनो. रसलचा पुढचा चेंडू. हर्षद तयार. चेंडू होता, चेंडू मारण्याचा होता. डायरेक्ट हिटची आवश्यकता तिकडे. मात्र थोडासा पुन्हा एकदा ओव्हरथ्रोचा धाव मात्र तिकडे येताना पाहायला मिळते. आणि ह्या 1 धाव मात्र चोरटी धाव पूर्ण केली आहे. प्रेझेन्स ऑफ माइंड दोन्ही. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंचं. 1 धाव आणखी संघाच्या खात्यात जमा. धावसंख्या वाढत 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 मात्र पुढे निघाली आहे. ती झाली ती 34 ऑन बोर्ड ॲट द लॉस ऑफ 1 विकेट. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहेत आणि 3 चेंडूंच्या खेळामध्ये हे दोन्ही फलंदाज मातब्बर आहेत चेंडू सीमारेखा पार दांडण्यासाठी. परंतु त्याच प्रकारची जर आपण बघितलं रसरकल हे त्याच दर्जाची गोलंदाजी आहे. अव्वल दर्जाची गोलंदाजी आहे. खोलात टाकलेले चेंडू मात्र कोणाला कळणार नाही, त्यात दीड मात्र शंका नाही. पुढचा चेंडू रसलचा. रोहित सरोला तयार. स्लॉट मध्ये आलेल्या चेंडूला मात्र त्याच प्रकारे तटवता आलं नाही. मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये 2 धावा घेण्यासाठी रोहित सज्ज आहे. तिकडे थोडंसं मात्र मिसफील्ड झालंय. पुन्हा ओव्हरथ्रोच्या 2 धावा मात्र येत आहेत. काहीतरी चुकताना दिसतंय क्षेत्ररक्षकांकडून आणि मला वाटतं ते खास आहे तो म्हणजे ऑन साइडचा हा चिखल फार मदत करतोय खेळाडूंना. आणखी 2 धावा संघाच्या खात्यात जमा झाल्या. धावसंख्या वाढत गेली आहे ती म्हणजे झाली ती म्हणजे 36. 40 पार धावसंख्या जाते का पाहूया एका फटक्याने. शेवटचे 2 चेंडू शिल्लक टोलवावे लागतील. हलक्या हाताने टाकलेला चेंडू. वेग मात्र तिकडे कमी पाहायला मिळाला रसलचा. 1 धाव मात्र घोषांकित क्षेत्रात आली आहे. शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटचं षटक. निकी बॉयज संघासाठी किती आव्हान ठेवू शकतात ह्या शेवटच्या चेंडूवर हे मात्र आता ह्या चेंडूवर पाहायला मिळेल. खोलात टाकलेल्या चेंडूला स्टँड अँड डिलिव्हर आउटसाइड द स्टेडियम. रोहित सरोला स्पेशल षटकार. क्या बात आहे रोहित सरोला. 6 धावांनी धावसंख्या मात्र पुढे नेली आहे. धावसंख्या झाली आहे 44 धावांचं आव्हान मात्र ठेवलंय ते म्हणजे निकी बॉयज संघाकडे. आणि यापुढील आवाज आपण ऐकणार आहोत सगळ्यांचे लाडके चंदू शेट्टी सरांचा पुढच्या इनिंगसाठी.
पुढच्या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल, माही 11 आणि उमेश 11, साजन पाटील, उमेश 11 आणि माही 11 दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण टॉससाठी यायचं आहे। यानंतर बी गटातील सामना होणार आहे, याची देखील नोंद घ्यायची आहे। 6वा सामना आहे हा। नमस्कार, सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत असणार आहे आणि प्रथमतः सर्वांना भारताच्या स्वातंत्र्य दिना करतायत त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं विशेष कौतुक। आणि आता जाऊयात मॅचच्या दिशेने। सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे। एका बाजूला जैद, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर बॅटिंगसाठी मैदानात दाखल झालेले आहेत साहिल सावंत। ही जोडी दाखल होते, 44चा पाठलाग करायचा आहे। परंतु पहिल्या डावाचं एक वैशिष्ट्य राहिलं, या परिसरातून आपल्या परिस्थितीवर मात करून एक असा सितारा मुंबईच्या क्षितिजावर उगवत आहे, त्याचं नाव रोहित। रोहितची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये। रोहित, मेहनत करत राहा, अख्खी डोंगरी नाही अख्खी मुंबई तुझ्या पाठीमागे आहे आणि येणारा काळ तुझा असेल, फक्त तुला मेहनत करायची आहे। कारण मेहनतीला कुणालाच पर्याय नाहीये, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना मेहनत ही करावीच लागते। एक दोन मॅच खेळून नाही चालत, तुम्हाला सातत्य, मोबिन भाई, सातत्य दाखवावं लागतं। कंटिन्यू तुम्ही क्रिकेट खेळणार तर मोठे होणार, एक दोन मॅचने नाही होणार। त्याच्यामुळे मेहनत घ्या आणि मुंबईतील खेळाडूंच्या पाठी मुंबईकर असतात। आपली टेनिस क्रिकेटची दुनिया तर असते आणि तेच आपल्याला या ठिकाणी करायचं आहे। आता मैदानाच्या आतमध्ये दोन बलाढ्य संघांमधील मॅच आपल्याला पाहायला मिळते। डोंगरीचं हे ऐतिहासिक असणारं मैदान छोटं आहे परंतु आनंद मोठा आहे आणि याच मैदानात कित्येक खेळाडू घडले, याच मैदानात कित्येक स्पर्धा रंगल्या, याच मैदानात बॉलर घडले, बॅटर घडले, कित्येकांनी कॅच पकडल्या, कित्येकांनी सिक्स मारले, कित्येकांनी फोर मारले। प्रेक्षकांनी सुद्धा कित्येक वर्ष आनंद या मैदानातून आपल्या बरोबरीने घेऊन गेले, असं हे मैदान आहे। परंतु पुरंदर ट्रॉफीने एक इतिहास लिहिला, घेऊन गेले असं हे मैदान आहे। परंतु पुरंदर ट्रॉफीने एक इतिहास लिहिला, ते म्हणजे रबर बॉल क्रिकेटमध्ये लीग आणि त्यातल्या त्यात नाईट। हा रेकॉर्ड कुणी केला असेल तर तो पुरंदर ट्रॉफीने केलेला आहे आणि त्याच्यामुळे हे मैदान सातत्याने चर्चेत देखील येताना पाहायला मिळतं। निकी बॉईज डोंगरी ज्या वेळेला या मैदानात खेळते ना, ते थोडेसे आणखी घातक असतात आणि त्यांना मैदानात इन ॲक्शन मध्ये आपण पाहतोय। दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर प्रिवान रायगड एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते। दोन्ही संघ बलाढ्य आहेत, मॅच जबरदस्त होणार आहे। साहिल सावंत सारखा मुंबईचा फायटर एका बाजूला आहे, युवा खेळाडू जैद यांना देखील आपण एका बाजूला पाहतोय आणि मुंबईचे खेळाडू असल्या कारणाने या मैदानात कशी बॅटिंग करायची माहिती आहे। परंतु अंगद पाटील आणि कंपनीने सुद्धा दाखवलं की या मैदानात कसं क्रिकेट खेळायचं आणि त्यांनीही चांगली कामगिरी केलेली आहे। जाऊयात मॅचच्या दिशेने। शुभम नाकी यांना गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात येत आहे। यष्टांच्या पाठीमागे आपल्याला नुकतंच ज्याने धर्मवीर चषकात बेस्ट बॅटर घेतलं, अर्षद पेंडारी देखील पाहायला मिळत आहेत। मॅचच्या दुसऱ्या डावाला होते सुरुवात। पहिला बॉलला उसळी थोडीशी जास्त होती, हा रबराचा बॉल थोडासा जास्त बाउन्स होतो आणि त्याच्यामुळे एक उसळी पाहायला मिळाली, वाईट बॉल पाहायला मिळाला। धावसंख्या जर पाहिली तर इकडे या वाईट बॉलला चॅलेंज केलेला आहे बॉलिंग टीमने आणि आपला रिव्ह्यू घेतलाय आणि तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवलेला आहे। रोशन पातळे सर असू देत, मुंबईचा उभरता आवाज, त्याचबरोबरीने जर पाहिलं तर खान सर खास नागपूरवरून आलेले आहेत,
त्याचबरोबरने जर पाहिलं तर कासिम सर देखील आमचे जुडले गेलेले आहेत. डोंगरीचा उभरता आवाज मनोज मानकर सर सुद्धा जुडले गेलेले आहेत. आणि थोड्या वेळापूर्वी एक पाहुणे समालोचक म्हणून एक मॅच का होईना आशिष सर देखील आमच्याशी जुडले होते. ही अशी समालोचकांची टीम पाहायला मिळते. पंचही तेवढेच जबरदस्त आहेत. आणि हा व्हाईट बॉल आहे. एक रिव्ह्यू होता तो गमावला गेलाय. एका डावाला तुम्हाला एकच रिव्ह्यू दिला जाणार आहे, तो गमावला गेलाय. मुंबईचं क्रिकेट आणि मुंबईच्या क्रिकेटच्या खूप साऱ्या आठवणी आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये ताज्या आहेत. आणि आज हेच क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. मग बादल बिजली बरखापासून राज कपूर मेमोरियल ट्रॉफीपर्यंत आणि अगदी सुप्रीमो ट्रॉफीपर्यंत असा खूप मोठा इतिहास आहे. फुल टॉस, त्याला दिशा दिली आहे आणि पाहूया बॉल किती धावांसाठी जाईल. 2 धावांसाठी. आणि पावसाळ्यात सुद्धा मुंबईतलं क्रिकेट म्हणजे आता सगळीकडे रबर बॉलचं क्रिकेट चालू झालं, परंतु टेनिस आणि रबर या दोन्ही क्रिकेटचा जन्म कुठे झाला तर ते मुंबई आहे. इकडनं सुरुवात झाली. आणि आता रबर बॉलचं क्रिकेट सुद्धा रोशनजी सगळीकडे खेळलं जाऊ लागलंय. धावसंख्या जर पाहिली तर पुढे गेलेली आहे. मैदानं छोटी असतात परंतु आनंद मोठा असतो. खूप सारी मैदानं डोळ्यासमोर येतात ज्यावेळेला अशा पद्धतीची मैदानं येतात, परंतु क्रिकेटचा आनंद इकडे खूप मोठा आहे. वाह, चांगला बॉल, टप्पा पडतोय, टर्न होतोय, स्विंग होतोय, जातोय यष्टीरक्षकाकडे. J11चे शांतीबाई या ठिकाणी उपस्थित आहेत आणि शांतीबाई विनंती आहे आपण मंचावर यायचं आहे. शांतीबाई स्टेजवर शक्यतो येत नाहीत, परंतु आयोजन कमिटीची विनंती आहे शांतीबाई आपण मंचावर यायचं आहे. कारण J11नी देखील जबरदस्त कामगिरी केली आम्ही पाहिली आहे. यावेळेला पुन्हा चांगला स्ट्रोक खेळलाय. अखूट टप्प्याचा बॉल त्याच्यावर हुक केला आणि 2 धावा बुक सुद्धा केलेल्या आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. खूप सारा इतिहास आहे मुंबईच्या या क्रिकेटचा, छोट्या छोट्या मैदानांचा. मग जर पाहिलं तर अगदी कामगार मैदान म्हणा, त्याचबरोबर जर पाहिलं तर गणेश गल्लीचं मैदान म्हणा, DN नगरचं छोटंसं मैदान असू देत किंवा मांडवीचं हे छोटंसं रस्त्यावरचं मैदान जिकडे सुद्धा सगळ्यांनी क्रिकेट खेळलं असणार आहे. येस, तर ग्रीन पार्क वाळकेश्वरचं मैदान असू दे, अशी बरीचशी मैदानं आहेत. मैदानं छोटी परंतु आनंद मोठा. पायावर करण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नामध्ये दांडी 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 गुल विकेट. हो, खूप सारी मैदानात, राणीबागचंही त्यामध्ये नाव घेऊयात. बरीचशी मैदानात, काही आमच्याकडून राहून देखील जातील. GT क्लब, यस, कुंभारवाड्याचं ग्राउंड आहे. तर अशी मुंबईतली बरीचशी छोटी छोटी, शिवडीचं मैदान असेल, अशी खूप सारे मैदान आहेत जी छोटी छोटी मैदानं आहेत. आमच्याकडनं काही राहतील सुद्धा, दिलगिरी व्यक्त करतो. परंतु या मैदानावरील क्रिकेटची मजा काही वेगळीच आहे. आणि आजही ज्यावेळेला मुंबईत आपण क्रिकेट खेळत असतो, मुंबईची खासियत म्हणजे प्रेक्षक येणार म्हणजे येणार, स्पर्धा कुठेही असू देत. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय, बॉलची हवाई यात्रा आणि बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार. या खेळाडूला कित्येक वर्ष आम्ही खेळताना पाहतोय आणि काय जिगरबाज कामगिरी करतायत. आणि जोयर यांच्या बॅटमधून येतोय सिक्सर. टायमिंग पाहिजे. रबर बॉल क्रिकेटला काय पाहिजे तर टायमिंग पाहिजे, ताकदीची आवश्यकता नाहीये. तुम्ही व्ही शेपमध्ये खेळत असाल तर सर असाल, तुम्ही पंचची बॅटिंग करत असाल तर तुम्ही सर असाल. आणि इकडे मोठा फटका आलाय. पहिल्याच ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 11 धावा धावफलकावर. एकंदरीत अंगद अजूनही गोलंदाजाला एक आत्मविश्वास देत आहेत. आपण याही परिस्थितीमध्ये मॅचमध्ये येऊ शकतो हे शुभमला सांगतायत. आणखीन एक यावेळेला मात्र चांगला बॉल टाकला गेलेला आहे, कमबॅक केला गेलेला आहे. पहिली ओव्हर संपलेली आहे. ज्या गतीने जायचं ती गती गाठलेली आहे. म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये 11 आलेले आहेत, अजूनही 3 ओव्हर बाकी आहेत आणि अजून 33 पाहिजे. 11च्या सरासरीनेच या रन पाहिजेत. मॅच क्वालिफायर आहे त्याच्यामुळे चांगली होणार आहे. ही 6वी मॅच आहे आणि जो जिंकेल तो सेमीफायनल खेळणार आहे. आणि आज संध्याकाळच्या सत्रात त्यांना रात्री यायचं आहे. माझ्या मते 8, 8:30, 9च्या दरम्यान यावं लागेल.
3 ओव्हर 33 अजूनही करायच्या आहेत. मुंबईकरांसाठी सुट्टीचा दिवस म्हणजे क्रिकेट. असलम सर, आयुष्यातली किती वर्ष दिली तुम्ही क्रिकेटला आणि किती संडे असतील जे घरीच गेले नाही. 50 वर्ष झाली की सुट्टी आली की घरच्यांना तर आपल्या सगळ्या माहीतच आहे की हे मैदानातच जाणार आहेत. चला, टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या ठिकाणी यायचं आहे. परंतु घरच्यांचा सपोर्ट आहे म्हणून आपण सगळे क्रिकेटला तेवढा वेळ देतोय. या मैदानातल्या खूप साऱ्या आठवणी असतील. किरण भाऊ, तुमच्या सुद्धा लांब वरचा 6 कुठे मारलाय, मला सगळ्यात जास्त लांब कुठे मारलाय. तर या सगळ्या आठवणी आपल्या घरच्या मैदानातल्या असतात. जिंकलेल्या, हारलेल्या, आनंद व्यक्त केलेल्या किंवा डोळ्यातून पाणी आलेल्या सुद्धा या आपल्या मैदानातल्या आठवणी असतात. म्हणून एक अटॅचमेंट असते आपल्या मैदानाशी. तुम्ही कितीही मोठ्या मैदानात जाऊन क्रिकेट खेळा, परंतु तुमच्या घरच्या मैदानाशी जी अटॅचमेंट असते ना ती वेगळीच असते. आणि या ठिकाणी एका धावेने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे जाते. 12वरी धावसंख्या जाते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला बाहेरच्या मैदानात किती इज्जत असू दे, तुम्हाला घरच्या मैदानात इज्जत पाहिजे. कारण इकडनंच लहानाचे मोठे झालेत, इकडनंच नावनी प्रत्येक जण नाव लौकिक कमावतो त्याच्या घरच्या मैदानामध्ये. आणि आपल्या विभागातला एखादा प्लेअर फॉर्मला आला तर त्याचे चाहते किंवा आपल्या विभागातील क्रिकेटचे चाहते त्याला डोक्यावर घेतात, नाव रूपाला आणण्याचं काम तेही करतात. आणि काय मारलाय आता फटका, वा जोयर वा. एक दर्जेदार कामगिरी त्यांच्याकडून केली जाते. मध्यंतरी साजिद लाला यांच्या बरोबरीने काही सामने मेहर 11 टेम्पलला सुद्धा खेळताना पाहिलं त्यांना मी. धावसंख्या पुढे जाते ती म्हणजे आता 14वर. एक बॉल महत्वाचा. अंगद पाटील एक चांगले गोलंदाज आहेत, चाणक्य आहेत. बॉलला टर्न करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. बॉलला टर्न केलंय परंतु हा बॉल थोडासा बाहेर जातोय. व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. प्लस अतिरिक्त 1 देखील येणार आहेत. या 2 मिळणार आहेत. आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 2 ने पुढे जाते. मॅच चांगली होणार आहे. ही क्वालिफायर मॅच आहे. जो जिंकणार सेमीफायनलला, पराभूत होणार घरी जाईल. परंतु कोण जिंकणार? दोन्ही टीम चांगल्या आहेत, मेहनत केलेली आहे दोन्ही टीमने इथपर्यंत येण्यासाठी. पुरंदर ट्रॉफीची सेमीफायनलला जाणारी पहिली टीम कोणती असणार ते ठरवणारी मॅच. यावेळेला समोर जबरदस्त फोर्स केलाय. फटका साहिलच्या बॅटमधून आलाय खरा, परंतु पाहूयात किती रन तिकडे मिळतील. 2 धावा कळवत आहेत राजेश तळाशिलकर म्हणजेच आऊला सुद्धा जबरदस्त गोलंदाजी करताना सगळ्यांनी पाहिलंय. हुकमी गोलंदाजी त्यांची सुद्धा राहिली आहे. tenniscricket.in ची टीम खूप चांगली कामगिरी करते. त्यांचे आम्ही या ठिकाणी मनापासून आभारी आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन पुन्हा एकदा कॉल केला जातो. टॉससाठी यायचं आहे. लोवर फुल टॉस, त्याच्यावर देखील स्ट्रोक खेळलाय साहिल सावंत. विक्रोळीच्या टागोर नगरचा हा एक जबरदस्त जिगरबाज खेळाडू. आणि स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु 1 रन मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. आता 19वरी धावसंख्या आहे. म्हणजे अजूनही जर पाहिलं तर मॅचला जिंकण्यासाठी 25 करायचे आहेत. बरोबर ना? क्या हो गया? एका धावेने. आता हे ज्या मैदानातील काही वेगवेगळे नियम असतात. कुठे 1 डिक्लेअर, कुठे 2 डिक्लेअर, कुठे चौकार स्थानिक खेळाडूंना. आणि स्थानिक जसं मैदान तसे हे नियम असतात. आणि मुंबईतल्या प्रत्येक मैदानाची खासियत आहेत. अमुक एक मजल्यावरून गेला की एवढे रन. पहिला तिकडून खेळत असताना इकडे अगदी टेरेसवर असायचं चौका षटकार. उमेशचे कॅप्टन आलेले आहेत. आणि माही 11 कॅप्टन या ठिकाणी यायचं आहे. धावसंख्या जर पाहिली तर 4 बॉलचा खेळ संपलेला आहे. हे तुमचं काय उद्धव आहे काय? आता समोर खेळलाय. आ रा 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 खतरनाक षटकार आवाक्यात आला आणि त्याला मात्र लांब लचक पाठवलेला आहे. थोडीशी गती कमी ठेवली होती इकडे अंगद पाटील यांनी, त्याचा फायदा घेतलाय. धावसंख्या 25 वर गेली आहे. अजूनही 19 पाहिजेत. मॅच संपलेली नाहीये. साजन पाटील 11, उमेश भाऊ कुळे यांची टीम यानंतर खेळणार. कॅप्टन आलेत माही 11चे कॅप्टन. चला टॉस साठी माही 11 वरळी.
गेल्या वर्षी वरळीवाले खूप चांगले खेळले होते. आणखीन एक आखूड टप्प्याचा बॉल, त्याच्यावर देखील प्रहार केलाय. पाहूया किती लांब जाईल. 2 धावांनी धावसंख्या पुढे जाते. चांगली कामगिरी केलेली आहे. आणि जोहेरबाईंचं वय जर सांगितलं तर 40+ वाले लगेच कॉल करतील त्यांना. धावसंख्या जर पाहिली तर आता 27. मॅचला जिंकण्यासाठी अजूनही धावांची आवश्यकता आहे ती 17. 12 बॉल 17. एक चांगली ओव्हर मॅचमध्ये आणेल. आपण टॉस घेतोय. चला, माही 11 वरळी, अभिषेक आंबरे, त्याचबरोबर जर पाहिलं तर खूप चांगली कामगिरी साजन पाटील 11, उमेश भाऊ कुळे यांची टीम करते. विशाल कनोजिया ते टीमचे कॅप्टन म्हणून इकडे येत आहेत. आपल्या दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा. नियम जाणून घ्यायचे. टॉस करून घ्या, नियम जाणून घ्या. चला, दोन्ही कॅप्टन आपल्या समवेत आहेत आणि हा टॉस होतोय. बी ग्रुप मधला पहिला सामना. कोण कॉल करतंय? ठीक, टेल असा कॉल केलेला आहे आणि हेड आलेला आहे. सर्वप्रथम टॉस जिंकलेला आहात, डिसिजन काय असणार आहे? बॅटिंग करू. आणि काय म्हणाल आज या स्पर्धेबद्दल? पहिल्यांदा मुंबई साखळी फॉर्मॅटमध्ये म्हणजे लीग फॉर्मॅटमध्ये आणि दिवस रात्र प्रकाश जो होतात पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा होती है. एक्चुअली यहाँ पे बहुत सारे टूर्नामेंट होते रहते जो कि अच्छे से ऑर्गेनाइज हुए रहते. तो पहली बार लीग फॉर्मेट में हो रहा है तो अच्छा है कि क्रिकेटर को ज़्यादा एक्सपोज करने का टाइम मिलेगा, क्योंकि एक मैच हार के जाने से अच्छा एक मैच का चांस मिले तो बेटर है. तो बहुत सारी शुभकामनाएं. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट. दोन्ही टीमला शुभेच्छा देतोय. वळतोय पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सकडे. धन्यवाद. यस, म्हणजे पहिला बॉल डॉट आलाय. रत्नदीप चौधरी आलेले आहेत गोलंदाजी करण्यासाठी. पाहूया कशा प्रकारची कामगिरी त्या ठिकाणी करतील. बलवली गावाला बिलॉंग करतात. पाहूया कशा प्रकारची कामगिरी. गेल्या काही वर्षात चांगली कामगिरी केली आहे. वेग रत्नदीपची ओळख आहे. आणि समोर जर पाहिलं तर आता साईला एक डॉट बॉल सुद्धा महत्वाचा आहे. 11 बॉलमध्ये 17 करायचे आहेत. क्वालिफायर मॅच आहे. हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर, व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 11 मध्ये 16. काही चांगल्या बॉलची आवश्यकता आहे कारण ही प्रिवान टीम सुद्धा खूप चांगल्या फॉर्मात आहे. नुकतंच जर पाहिलं तर MHB बोरवलीला चांगले खेळले. SD ट्रॉफी मध्ये चांगली कामगिरी केली आहे प्रिवानने. आणि दुसऱ्या बाजूला निकी बॉयज सारखा संघ पाहिला मी तो जो या मैदानात नेहमीच चांगला खेळलाय. ओ बिग हिट. बॅट हातात थोडीशी फिरली परंतु बॉल लांबच गेलेला आहे आणि एवढा लांब गेलाय की जिकडे आहे 4 चौकार. मुंबईचा फायटर साहिल सावंत जबरदस्त बॅटिंगचं प्रात्यक्षिक दाखवताना पाहायला मिळत आहेत. या चौकारानिशी धावसंख्या पुढे जाते ती म्हणजे 32. अजूनही पाहिजे आहेत त्या 12 आणि बॉल बाकी आहेत ते 10 बॉलमध्ये 12. थोडंसं मार्गदर्शन, थोडीशी चर्चा होते गोलंदाजाबरोबर. गोलंदाज चर्चा करतायत, अंगद चर्चा करतायत, दादासाहेब चर्चा करतायत. रत्नदीप देखील एक चांगले बॉलर आहेत. कमबॅक करावं लागेल. काही डॉट बॉल, काही विकेट बॉलिंग टीमला सुद्धा मॅचमध्ये आणू शकतात. त्यांना ते प्रयत्न करावे लागणार आहेत. हो कुठेतरी राऊंड द विकेट गोलंदाजी करत असताना लेग स्टिकच्या बाहेर बॉलिंग होते. व्हाईट बॉल पुन्हा इकडे घोषित होतोय. आता 10 बॉलमध्ये 11 करायचे आहेत. चला आपण आशिष सर आमच्या या स्पर्धेला लाभले. आज मुंबईमधील या मानाच्या स्पर्धेसाठी थोडा वेळ का होईना ज्यांचा आवाज आपण ऐकला, आशिष चोरगे सर यांचा एक विशेष सन्मान या ठिकाणी आम्ही करत आहोत आयोजन कमिटीच्या वतीने. पुरंदर चषकात आपल्या आवाजाची जादू आपण नक्कीच या ठिकाणी दाखवलीत, त्याबद्दल आपलाही सन्मान होतोय. व्हाईट बॉल पुन्हा एकदा. बरेचदा काय होतंय, चला आपण सन्मानित करत आहोत आशिष सर. आपला असा हा गोड आवाज.
वाह, आणखीन एक चांगला फटका ज्यावर 2 रन मिळणार आहेत आणि आपण सन्मान करत आहोत आशिष सरांचा. एक गोड आवाज. पश्चिम महाराष्ट्रातील विविध असोसिएशनसाठी खूप चांगलं कामगिरी करतात. नवी मुंबईमध्ये ज्या स्पर्धा होत असतात, आशिष सर आपल्या या क्रिकेट समालोचन कारकिर्दीला खूप साऱ्या शुभेच्छा. आपला आवाज असाच महाराष्ट्रभर घुमत राहू देत यासाठी आपल्याला शुभेच्छा. जाऊयात मॅचच्या दिशेने. साहिल सावंत निकी बॉयजसाठी चांगली कामगिरी करतायत. 36 झालेले आहेत. रत्नदीप आज टप्पा चुकतोय आणि कुठेतरी क्रीजचा वापर म्हणजे थोडंसं बाहेरून बॉलिंग लाईनमध्ये पर्यंत येऊन बॉलिंग करण्याचा प्रयत्न होतोय. एक तर ते राऊंड द विकेट आहे आणि स्टम्पच्या थोडंसं दुरून बॉलिंग करतायत आणि त्याच्यामुळे जरी त्यांना बॉल आतमध्ये आणायचा तो पिचिंग लेग स्टम्पच्या बाहेर राहते आणि बाहेर काढतानाही लेग स्टम्पच्या बाहेर राहते. त्यामुळे या वाईट बॉल आलेले आहेत. 3 बॉल झालेले आहेत. 9 बॉलचा खेळ बाकी आहे. 37 झालेले आहेत आणि अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 7 पाहिजेत. 9 बॉलमध्ये 7 पाहिजेत. या सगळ्या गोष्टींना तुम्हाला पावसाळ्यात क्रिकेटमध्ये सामना करावाच लागणार आहे. कारण या सगळ्या वातावरणामध्ये या सगळ्यांवर मात करणार तर तुम्ही पावसाळ्यात जिंकणार. तिकडे कारण तुम्ही चिखलाचं देऊ शकत नाही, पावसाचं देऊ शकत नाही, पाण्याचं देऊ शकत नाही. पावसाळी क्रिकेट आहे म्हटल्यानंतर या सगळ्या गोष्टी आल्याच. आता चांगला फटका पायावर करण्याचा प्रयत्न. पुन्हा दुहेरी धाव आलेली आहे आणि आता 5 धावा दूर या मॅचला जिंकण्यासाठी निकी बॉईज सेमीफायनलला जाणारी पहिली टीम ठरते का? मुंबईच्या क्रिकेटचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे. हो थोडासा लांबून खेळण्याचा प्रयत्न हा चांगल्या टप्प्यावर होता, परंतु त्याच्यावरही रन आलेली आहे आणि त्याच्यामुळे बायच्या स्वरूपात आलेल्या या 1 रनने धावसंख्या 40 वर गेलेली आहे. अजूनही 4ची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्थानिक संघ. म्हणजे कोणत्याही मैदानाचं उदाहरण घ्या, स्थानिक संघ स्वतःच्या मैदानात कधीही धोकादायक असतात. हलका सकट करण्याचा प्रयत्न. ज्या ठिकाणावरून त्यांना टर्न करायचा होता तो टप्पा आता भेटलाय आणि ओव्हर संपलेली आहे. 6 चेंडू आणि 4ची आवश्यकता आहे. मॅच संपलेली नाहीये. याही परिस्थितीमध्ये मॅच येऊ शकते, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये काय होणार याच्यावर सगळ्यांचंच लक्ष असणार आहे. पाहत राहा पुरंदर ट्रॉफी सिंग पॅकर आयोजित असणारी स्पर्धा. शगुन जाधव आलेत बॉलिंगसाठी. आणखीन एक दर्जेदार गोलंदाज आहे. पाहूया. थोडंसं मिस्ट्री बॉलर सुद्धा आहेत आणि इकडे एका दुसरा डॉट बॉल आला तर मजा येईल मॅचमध्ये आणि तेच करावं लागेल. 6 मध्ये 4 पाहिजेत. सिंग पॅकर डोंगरी आयोजित असणारी ही पुरंदर ट्रॉफी पाचवं पर्व या स्पर्धेचं, पुरंदर चषकाचं, पुरंदर ट्रॉफी. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने, वेगवान स्ट्रोक. नो बॉलही पंचांनी घोषित केलाय आणि पाहूया बॉल किती लांब गेलाय. 2 धावाही त्या ठिकाणी मिळणार आहेत जिकडे बॉल गेलाय आणि आता निकी बॉईज डोंगरी 1 धाव दूर या मॅचला जिंकण्यापासून. हो, हेलिकॉप्टर समोरच्या दिशेने मारलाय. याही वेळेला चांगला फटका. 2 रन मिळणार आहेत आणि या मॅचला जिंकलेला आहे निकी बॉईज डोंगरी. या टीमने जिंकत असताना सेमीफायनलला जाणारी पहिली टीम ठरते. अभिनंदन निकी बॉईज, आपलं अभिनंदन असणार आहे. त्याचबरोबरीने प्रिवान, आपणही चांगले खेळलात. रोहित सरोला आपण या ठिकाणी यायचंय. आपलं एक विशेष कौतुक होणार आहे आणि मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जातोय जोयर यांना जातोय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. आजही जबरदस्त कामगिरी आणि पुढच्या मॅच टॉस झाल्या म्हटल्यानंतर दोन्ही टीमला लवकरात लवकर मॅच सुरू करायची आहे.